अहो सीमाताई, शांत कोण टेन्शनमध्ये दिसून आल्या एवढ्यात? लस टेन्शन घेऊन आल्या ना, कायचं घेते तर एवढं टेन्शन काय चाललं? मस्त हशी खुशीत राही बरं शांत काकू, एवढ्यात नाही काय नाराजच दिसून आलं? काय झालं तर घरी काहीतरी झालं बाई, त्याच्या कुरकुर कुरकुर चालूच राहते, भांडणं चालूच राहते, काय माहीत काय झालं तर. चांगलं नाही बाई कोण एवढे भांडणं करणं, काही ना काही पद्धतशीर राहावं लागते. काय करतं शांत काकूने उलीसक समजून घ्या, एका नाही समजून नाही घेतलं तर कसं होईन? मग सांग ना तू काकूले, मीना काकूले सांग. काय करतं ते मीना काकू ऐकत नाही, शांत काकू नाही ऐकत. काय करतं त्याचे दोघीचे मनात पडाले नाही पुढं, ते आपल्यावरच भिडते. कुठे बसतं, आपल्यावर भिडल्यापेक्षा नाही बोललेलंच बरं हो बाई. आणि त्याच्या घरी अशी भांडणं चालू आहे, एखाद्या दिवशी काही होऊन जाईल. फालतूशी तू समजून सांग ना, त्या मतानं ऐकते शांत काकू. तू बोल तिच्या संगत. आता तुलाच म्हणून आली तर बोलून पाहिजे शांत काकू संगत, समजून सांगतो मी. शांत काकू काय तर विचार करून आल्या बाप्पा, टेन्शन मध्ये दिसून आल्या? काय झालं तर तुम्हाला गुणसुम राहून आल्या? बोल ना बाप्पा, आमच्या संगत बोलतही नाही काय? बाबा बोलत नाही तर काय, मी नाही घेत बाप्पा. टेन्शन घ्यायचं आहे मला, टेन्शन मेन्शन नाही बाप्पा. तोच गोष्ट बोलतो तर तुम्ही शांत काकू, टेन्शन घेता आणि मी टेन्शन नाही घेत म्हणते. काहीतरी तुम्हाला टेन्शन आहे, तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय तुमच्या मनातलं मोकळं कसं होईल? आम्ही त्याच्यावर पर्याय काढू, तुम्ही सांगतच नाही आमच्यापाशी. काय सांगणार आहे, नेवडोच असतं बाशी आमच्या घरी. काय करा आता, नेहमीच टेन्शन लागलं आता माय मागं. काय करणार आहे, कोणाला सांगून काय कोणी कमी करते माय मनातलं? टेन्शन माझ्या आयुष्यालाच लागलाय, माझ्या जिंदगीला लागल्यासारखंच आहे. एवढं टेन्शन घेणं बरं नाही आहे. एवढं टेन्शन घेतलं तर एखाद्या दिवशी बीपी कमी होईल ना. तुम्हाला आम्हाला काळजी आहे ना तुमची, कसं होईल बाई शांत काकू तुमचं? काही समजतच नाही आम्हाला. कुठची शांत काकू राहीन, काही सांगताच नाही बापा तुमचं. तुम्ही आम्हाला सांगतच नाही ना, एवढ्या जवळच्या मैत्रीण नसून तुम्ही आम्हाला सांगतच नाही. जो ऐकतच नाही बाई, आपलीच लावते ओ, आपलीच लावते. निराने का भांडायला सुटते. मी एखादा शब्द काढला का ते माझ्यासोबत भांडायल्याशिवाय राहतच नाही. मीना काकूचंही बरं नाही बरं, असं लयच गरम स्वभावाची आहे. कायच करावं तर काही समजून नाही आलं. तुम्ही समोर सांभाळून नेऊन आल्या म्हणून बरं आहे ग, नाही तर तुम्ही ऐकता म्हणून बरं आहे. कामं समोर करता म्हणून. नाही केलं असतं ना तिनं तर बाद बुडा बुडी सब जराले अलग काढून दिलं असं. आणि तिला पाहिजे स्वतःचा हातचं. तुमच्या घरी कसं आहे, तुमच्या हातचा आहे आणि काकाच्या हातचा आहे असं आहे ना, म्हणून तिच्या जीवाला येते. तुम्ही ऐकून घेता म्हणून बरं आहे. किती काही दिलं बाई, किती काही दिलं तरी समाधानच नाही ना. पाहिजे तिले. आता कोणचं काय द्याव तिले, पण आमच्या लेकराला कमी करतो मी. माय पोराले आता जाऊ दे. आता मला सून नाही म्हणून मी तिले सगळं देऊ शकतो. मला सून आल्या म्हणजे कसं देणार हो, मला काही समजतच नाही बाई तिचं. सून चालू दिन काय बात काढते, पान उतारा करतीचा सून आल्यावर. मी माईले सून नाही म्हणून बरं आहे, नाही तर पान उतारा काढून बात तिले हाकलून देते. ऐकतच नाही ना, सुना ऐकतच नाही. कोणाचे वय म्हणूनच चालते तिकडे, जास्ती नखरे करून आली तर. तुम्ही वय म्हणून एवढं सहन करून आलं, कोणी नाही करत सण. तिले वाटते एकत्र आहे तर बरं आहे, भांडणं केले का मला भेटतेच आहे. लाल नेते बाई, किती लाल नेते. बहिणीले देते, भावाले देते. मी काहीच नाही म्हणत नाही, मी काहीच नेत नाही, मी काही म्हणतही नाही. जाऊ दे, नेऊ दे बा, तिच्या आईच्या घरी हाय नाही म्हणून नेते, असं वय माय म्हणणं. देते बा, बहिणीला देतच असते. आता दाय दिन गहू दिन मी नाही म्हणत बाप्पा, नेऊ दे. आपल्याला काय करायला लागते, घरचं हाय म्हणून देते. एवढा चांगला स्वभाव असून तिला किंमत नाही कशी आहे तर. जवसारखी पाहिजे तडफळ धरून आपटली असती तिले. काही बोलतो बिचारे, आपटली माणुसकीच्या पडायच्या गोष्टी होई नाही ह्या. कोणाला आपटणं काही बरं असते काय? काही चांगलं नाही आहे असं बोलणं बोलत हायस ना, ऐकते काय? ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. माही जाऊ टर करते शीस, पण मी बोलत नाही. माहित आहे तू कशी बोलतो, तू भारीच आहे तिच्यापेक्षा. नाही म्हणजे जास्त पांजी खाते म्हणून बोलायला लागते. तुम्ही बोलत नाही ना म्हणून तर तुमचा फायदा घेतला ती ना. जास्त लाडू नाही द्यायला लागत, आपल्या याच्यात ठेवा लागते. तुम्ही जास्त लाडून ठेवले, जास्तीचे कमी लाडवा लागते. घरची बात वेगळी आहे, माझ्या वेगळी आहे. माया घरी वेगळा ताल आहे, त्या घरी वेगळा ताल आहे. तुले सासू सासरे, आम्हाला काही सासू सासरे आहे काय? किती केलं तुम्ही सासू सासऱ्याचं, काही कमी केलं काय? तिनं केलं का तुमच्या जाऊ ना? तुम्हीच केलं ना. किती केलं तुम्ही? बुडीचं एवढं दुखला, लकवा गेलता बुडीले. किती आंघोळ बाजीलेच टेकली होती ना बुडी, पण तुमच्या एवढं कोण नाही केलं म्हटलं. तुमची तर जाऊ काहीच करू नाही लागे तुम्हाला, तुम्ही केलं. करास लागत असते, दुखा सुखाचं करास लागते.
केलं नाही तर काय कामाचं, काय कामाचे सुना, दोन दोन सुना आणि हे न ते म्हणतो आपण. जीवनात केलंच पाहिजे, दुःखासुखाचं तसं काही असो, पण दुखलं म्हणजे कोणाला वाटते हो माय दुखून आलं बाप्पा, मला काही करत नाही असं वाटत असते, करा लागत असते. दुःख हेच चांगलं काम आहे बरं, बेकार काळात साथ देणं हेच चांगलं काम आहे म्हटलं. तेच चांगलंपणा म्हणते, तेच करा लागते. भांडणं चालूच राहते घरात, आता कुरकुर चालूच राहते, माझ्या घरात कुरकुर चालू राहते. मी कानाडोळा करतो म्हणून बरं आहे, मी बोलत नसतो जास्त. बोलण्यात काहीच फायदा नाही, वायात ठरतो आपण की नाही. का तुमची पोरगी लजीसाची आलीच नाही ना, काय झालं तिले? लय दिवस झाले ना, आठवण आली पण आलीच नाही. काय करतं, तिचं जीवन माझ्यासारखं बुडाबुडीचं करा लागते तिले. तिचे मागं बुड्याची दुखते ना व बुडीचे दुखते तिच्या घरच्या, म्हणून करते बिचारी. दुःखासुखाचं करावंच लागते ना, एकटी सून आहे, करते माही पोरगी तशी, स्वभावनं चांगले, करावंच लागते म्हणते. म्हणून आले भेटत ते, लेकराची शाळा राहते, काय करून ते म्हणते, काय करू म्हणते येऊन इकडे बाई. आज सासू सासऱ्याचं दुखते म्हणते, करावंच लागणारच आहे म्हणते मला, म्हणून ते करते व आणि येते. एक दिवस 2 दिवस राहते आणि चालली जाते, जास्त काही राहिले भेटत नाही हो बाई. इकडे आली म्हणजे कशी करते हो काकू? तिच्या नंदीला बोलावून घेते, 2 दिवस राहतो म्हणते ताई, आणि मग ते तिची नणद येते, मग तिची नणद करते 2-3 दिवस आणि मग ते जाते. तर मग ते राहते 8 दिवस राहते बाई तिची नणद. ती प्रसन्न वाटते महादेवाच्या देवळात पाशी. मला भलं आवडते इथं बसाले. मन चल ना आता घरी, लय वेळपर्यंत बसलो आपण. काय करतो घरी जाऊन बस. शांता काकू आहे, हे मस्त गोष्टी करून आल्या, गमून आला आज, चांगलं गमून आला आज. ती थंडी हवा सुटली ना, गमून आला आज. चल बरं बरं काम करून टाकतो, भांडे घासायचे आहे अजून. तिले रागीन हिंडालेच गेली बापा, काम हिंडणं कमी माया, देवाले दर्शन करायला आली. चांगलं गमते बा इकडे, मन उली नाराज होतं. तर काय करतो, कोणापाशी बोलतो, मग देवापाशी शाचं, देवालेच सांगायचं. म्हणून आली मी देवाला सांगाले. कोणापाशी सांगितल्यापेक्षा बरं आहे देवाला सांगायला पुरवते बाप्पा. देव तरी काही ना काही मार्ग काढत. देव चांगल्याचं चांगलंच करते बरं. आपण कोणाचं वाईट नाही करत ना, तर देव आपलंही बेकार नाही करत. पण कोणाला बोलतो, मी तर कोणालाच बोलत नाही बाई. पहिल्यापासूनच आई बाबाच्या घरी होती ना, तेव्हापासून मग माझा स्वभाव तसा नाही हो बाई. तुमचा स्वभाव चांगला आहे म्हणूनच बरं आहे ना, नाही तर कसं झालं असतं काय. चला मग येत तुम्ही काय या काकू. नेहमीचेच नाटक लागले, नेहमी थेसते कामं करायचे, जीवार येते, हिंडायला जाते. निरा गोष्टीचा पाला आहे, काय करावं तर निरा हिंडायला पाहिजे म्हटलं तर माया रागीत करते. किती वेळची हिंडायला गेली, अजूनही आली नाही. अजून म्हणते मी ना बोलते. यायचे स्वतःचे गुण कुठे दिसते. माझ्या अंगावर कामात टाकून दिले, भांडे घासायचे किती वेळचे. करू नको, बोलू नको, बोललं काय वाईट ठरते. काही बोलायला नाही, पुढं घासत बसून आल्यावर आपल्याला काय करावं लागते, आपण गराडा लावून ठेवायचा. अजूनही आलं नाही कॉलेजमधून, त्याला फोन करून पाहतो कॉलेजमध्ये काय झालं. तर आज त्याचा प्रोजेक्ट होता ना, टेन्शनच आहे बाई. अजून मला पास झालं पाहिजे बाई, माझं पोरगं चांगल्या मार्कानं लवकर नोकरीवर लागलं तर मला टेन्शन तरी राहीन नाही. इथं तर नाही राहा लागत, तर राहून काहीच फायदा नाही आहे. काय करतो इथं राहून, जाऊ दे. माई जाऊ करते मीच तिले टर करतो, करत आल्यावर काम. जाऊ दे, मी ना बाबूला फोन करून पाहिनं, त्याचा प्रोजेक्ट कसा गेला तोच विचारणं त्याले. मला टेन्शन आलं बाई, त्याचा पेपर चांगला गेला पाहिजे ना. ताई थांब ना, त्याचा पेपर चालू असत 5 वाजेपर्यंत, त्याले चैन नाही आहे. थांबा मग झाल्याबरोबर मी त्याला फोन करतो ना. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही मोठ्या टेन्शन घेता बाप्पा त्याचं. कायच करा तो तुमचंही टेन्शन नाही घेणार तर काय. बिचारे किती अभ्यास करते पोरगं, रात्रंदिवस अभ्यास करते ना. मला वाटते बाई पास झाला पाहिजे, चांगले मार्क भेटले पाहिजे, चांगल्या याच्यात नंबर लागला पाहिजे माझ्या पोराचा. मला काळजी आहे ना माझ्या पोराची, चांगल्या नोकरीवर लागला तर तुला टेन्शन नाही राहीन याच्या पुढ्यात, त्याचीच काळजी आहे मला. आपण कोणाचं बेकार केलं ताई, आपलंही चांगलंच करून ना द्या. माय पोरगं लागते, तुम्हालाही मोठी काळजी आहे पप्पा माय पोराची. चुकलो ताई माय बोलण्यात, तुमचं पोरगं माय वय दोघा मिळून एकच आहे ना पोरगं आपल्याला. जाऊ दे ना, माफ करून टाका ताई. मी बोलतो, मला बेकार वाटत आलं म्हटलं तुम्हाला एवढं बोलतो तुम्ही, मला माफ करतो ताई. माफच केलाय तुले, तू काय टेन्शन घेतो.
मला एवढीशी इच्छा आहे बाप्पा, माझ्या पोराला चांगल्या नोकरीला लागू दे, चांगलं पॅकेज भेटू दे माझ्या पोराले. एवढंच माझी इच्छा आहे. गजानन महाराजले मी सांगितलं आहे. काय मोठा गजानन महाराजवर विश्वास आहे. करन ना बाप्पा तुमची इच्छा, गजानन महाराज करन तुमची इच्छा पुरी. भांडे घासून टाकतो मी, तेवढे भांडे आहेत काढून दे. काही राहिलं असन तर भांडे घासून टाकतो मी. काय गेले सगळे भांडे काढले, मी झाडझूड पुसपास करून घेतला. घ्यायचा जा घासून टाक.